पुणे पश्चिम द्रुतगती मार्गावर गॅस टँकरच्या अपघातामुळे 32 तास वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीत नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं। तसंच सरकारनं टोल वसुली न करण्याचे आदेश देऊनही टोल वसुली करण्यात आली होती। वाहन चालकांना आता ही वसूल करण्यात आलेली टोलची रक्कम रिफंड होणार आहे। या रिफंडमध्ये एक्सप्रेसवे आणि पुणे बंगळुरू महामार्गावरील टोलचा समावेश असेल। येत्या आठवड्यात प्रवाशांना त्यांच्या फास्टॅग खात्यात ही रक्कम परत केली जाईल अशी माहिती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। येत्या 1 मार्च पासून राज्यभरात दूध महाग होतंय। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। खासगी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता ग्राहकांना 1 मार्च पासून दुधाच्या खरेदीसाठी 2 रुपये अधिकचे मोजावे लागतील। दरम्यान दुधाच्या खरेदीत 4 रुपयांची वाढ झाल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती दूध संघानं केली। दूध संघाच्या विक्रीत 1 रुपया तर वितरकांच्या कमिशनमध्ये 1 रुपयांच्या वाढीचा निर्णय झाला। दरम्यान दुधाच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला आता अधिकची झळ बसणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात LTB बेवरेजेस कंपनीकडून मोहफुलांच्या दारूसाठी इथेनॉल निर्मितीचा प्रस्तावित कारखाना पुन्हा चर्चेत आलाय। 9 मार्चला प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी जाहीर करताच विरोधाचे सूर पुन्हा तीव्र झाले। 2024 मध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन गाजावाजा न करता करण्यात आलं होतं। त्यावेळी 83,000 नागरिकांच्या सह्या आणि अनेक ग्रामपंचायतींचे ठराव विरोधात होते। सरकारनं तेव्हा गडचिरोलीत दारू कारखाना होणार नसल्याचं म्हटलं होतं। आता नव्या नोटिशीनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनीही हा प्रकल्प आदिवासी आणि जनता विरोधी असल्याचा आरोप करत आंदोलनात उडी घेतली। आता गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे 33 वर्ष। दारूमुळे आदिवासीचं सगळ्यात जास्त नुकसान होतं असं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची अधिकृत पॉलिसी आहे। म्हणून आदिवासी भागात दारू दुकान नाही ठेवायचं अशी पॉलिसी आहे। आणि तरी देखील प्रदूषण मंडळ इथे जनसुनवाई घेत आहे। तर काय गंमत आहे, काय रहस्य आहे? कोणीतरी हा प्रयत्न करत आहे की सरकारचा विरोध, लोकांचा विरोध, जनतेचा विरोध, सगळ्यांचा विरोध असूनही इथे कारखाना मोहफुलापासून दारू बनवण्याचा करायचा। गडचिरोलीत मोहफुलांपासून दारू निर्मितीच्या प्रस्तावित कारखान्याविरोधात आता ज्येष्ठ आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनीही तीव्र भूमिका घेतली। मोहफुलांपासून दारूच का तयार करायची, त्याऐवजी पोषणयुक्त पदार्थ निर्मितीचा विचार का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या प्रकल्पाविरोधात जिल्ह्यात आधीपासूनच तीव्र विरोध सुरू असून विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते। मोहाला बदनाम केलेले आहे की दारूच्या नावावर, आणि आदिवासी पण बदनाम होत आहे की याला विरोध असा आहे की इथं तो जनसुनवाई होऊ नये, कारखाना होऊ नये येतं। कारण हा जो मोवा पूल आहे आदिवासी लोकांच्या अन्न आहे, पारंपरिक याच्यामधला। मागे त्यांनी आश्वासन दिला आणि रद्द झालेला होता, पण नव्याने जर जास्त झालेला आहे तर आम्ही याचा आता जन आंदोलन आम्ही करणार। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन आणि विजयदुर्ग परिसरात मध्यरात्री समुद्रातून स्फोटासारखे आवाज ऐकू आल्यानं खळबळ उडाली होती। खोल समुद्रात जवळपास 20 नॉटिकल मैलांवरून या प्रचंड आवाजांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि विविध अफवा देखील पसरल्या होत्या। तटरक्षक आणि पोलिसांनी तपास करत या घटनेचं गूढ उकललं। खोल समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या बोटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्यानं हे आवाज झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। आज सकाळी अशी माहिती मिळाली की रात्री तिथून एक टग चाललं होतं, मोठी बोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिग्नल फायर केला होता। त्या सिग्नल त्यांनी 3-4 वेळेस फायर केला, तो त्याचा आवाज होता। तिथल्या मच्छीमार बांधवांना चुकून असं वाटलं की तिथे काहीतरी मिसाईल वगैरे फायर झाली, तर ती चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती। आज सकाळी कन्फर्म केलेल्या कोस्टगार्डच्या सूत्रानुसार तिथे ते सिग्नल फायर केलेला होता त्या एका टगनी, तर बाकी काही चिंतेचं बाब नाही। 12वीच्या राज्यशास्त्राच्या पेपरादरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेरून पाठवून आणि उत्तर ChatGPT वरून शोधून त्याची प्रिंट कॉपी परीक्षा केंद्रावर आणण्याचा प्रकार गडचिरोलीत घडला। चामोर्शीतील बोमनवार कनिष्ठ विज्ञान आणि कला महाविद्यालयात हा प्रकार घडला। सामूहिक कॉपीचा प्रयत्न करण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान उघडकीस आला। या प्रकरणी केंद्र प्रमुख आणि इतर 2 शिक्षकांच्या सह शाळेच्या शिपायाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले, तर त्या 4ही जणांवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे।
संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू इथे वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तिभावातून पवित्र आणि ऐतिहासिक संकल्प साकार होतोय. संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी चांदीचा नवीन पालखी रथ निर्माण करण्याचा मानस देहू संस्थानानं दृढ केला. या रथासाठी 250 किलो चांदी तसंच उच्च प्रतीचं सागवानी लाकूड लागणार आहे. या संकल्पात सहभागी होण्यासाठी भाविकांनी श्रद्धेनुसार स्वेच्छेने आर्थिक देणगी द्यावी, वस्तुरूपानं चांदी अर्पण करावी असं आवाहन देव संस्थानानं केलं आहे. संस्थांनी यावर्षी नवीन चांदीचा रथ तयार करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि या भव्य आणि दिव्य अशा चांदीच्या रथासाठी आपण यावर्षी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा रथ तयार करत आहोत. या रथासाठी साधारणपणे 250 किलो चांदीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी वापरण्यात येणारे लाकूड हे अतिशय उच्च प्रतीचं सागवानचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. जी ट्रॉली वापरणार आहे ती वजनाने हलके करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे की जेणेकरून बैलांना त्यामध्ये त्रास कमी होईल अशा प्रकारचा आमचा या प्रयत्न यावेळेस राहणार आहे. शेताच्या वीज पुरवठ्यासाठी ठरलेल्या वेळेत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाते. अशा 5 कंपन्यांकडून दंड वसूल केला जातोय. तसंच त्यांना काळे यादीत टाकले जाते असं राज्य सरकारी महावितरण कंपनीनं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेत या कंपन्यांनी करार करून वेळेत वीज प्रकल्प पूर्ण केलेला नाही. त्यामुळे त्यात 10,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला होता. त्यावर महावितरणचे संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी प्रतिक्रिया दिली. महावितरणचं काही नुकसान झालेलं नाहीये आणि आम्ही अशा डेव्हलपरला ब्लॅकलिस्ट करतोय, FIR लॉन्च केलेला आहे आणि आम्हाला जिथे वाटलं की बँक आणि आमच्या इथले काही कर्मचारी यांचं संगनमत आहे त्यांना देखील आम्ही दोषी धरलेले आहे, त्यांना देखील सस्पेंड केलेलं ऍक्शन चालू झालेली आहे. त्यामुळे महावितरणचं इथे काही नुकसान झालेलं नाहीये. अंबादास दानवे जे म्हणतात आहे ते केवळ बुद्धिभ्रम आहे. यवतमाळ जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळानं येत्या 27 तारखेपासून कापूस खरेदी केंद्र बंद करणार असल्याची घोषणा केली. उरलेल्या 6 दिवसातला स्लॉट बुकिंग बंद केल्यानं घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांची यामुळे अडचण झाली. जिल्ह्यात 40 ते 50 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन होतं. यावर्षी 15 लाख क्विंटल कापसाची खरेदी महामंडळानं केली. अशातच कापसाचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करावी लागते. यात CCIनं महामंडळानं खरेदी बंद केल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनीही दर पाडून खरेदी सुरू केल्यानं हमी दर मिळण्याची शक्यता मावळली आहे. जवळपास 55 ते 60 क्विंटल कापूस मी साठवून ठेवला आहे, जेणेकरून मला 8,500 9,000 ची अपेक्षा होती. परंतु आता CCIचीच खरेदी बंद करण्याची वेळ आलेली आहे. तरी आता मला कापूस आता प्रायव्हेटमध्ये द्यावा लागणार आहे. एकदम कमी भावाने 74, 75, 76 अशा भावाने ते मागणी करत आहे. आता मला काही कोणती व्यवस्था उरलेली नाही, त्याच्यामुळे आता मला प्रायव्हेट कापूस विकावा लागेल. वरिष्ठ माओवादी नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीनं आपल्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. देवजीसोबत आणखी एक वरिष्ठ माओवादी नेता आणि सुमारे 14 माओवादी शरण आल्याचं तेलंगणा पोलिसांनी सांगितलं. तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह विविध राज्यात मिळून देवजीवर एकूण 10 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय समिती, पॉलिट ब्युरो आणि CRB या सर्वोच्च समित्यांचा सदस्य होता. 21 मे 2025 मध्ये तत्कालीन सरचिटणीस नंबाला केशव राव उर्फ बसवराजू हा एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर देवजी नव्या सरचिटणीस पदी आल्याची चर्चा होती. पुणे शहरातील बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं चोरी करणाऱ्या आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपी बसमध्ये चढून नागरिकांचं लक्ष वेधून सोनं चोरी करत होता. अटक केलेल्या आरोपींच्या नावामध्ये बसवराज सुतार आणि कृष्णा रमेश वाने यांचा समावेश आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी 3 गुन्ह्यांची कबुली दिली. तसंच 6 लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. दत्तक देण्याचा बहाणा करत आईनं 2 अल्पवयीन मुलांची विक्री केल्याचा प्रकार सांगलीच्या मिरजेत घडलेला आहे. या प्रकरणी मुलांच्या आईसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुभाषनगरमधील मनीषा रोहित जाधव या महिलेनं प्रत्येकी 20,000 रुपये स्वीकारून मुलांच्या बेकायदेशीरित्या व्यवहार केल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. ही माहिती तात्काळ मिरज शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बालकांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल संरक्षण यंत्रणेच्या ताब्यात दिलं. जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे, उमाजी रमेश लोंढे, जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो. यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकले आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे. बाल न्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत. कारवाई पुढे सुरू आहे.
अमरावतीत चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. मागील आठवड्यात 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी करणारे चोरटे पुन्हा शहरात आले. नवसारी परिसरात भाड्याच्या घरात काम करणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याच्या घरात रेवासा मार्गावरील एकाच अपार्टमेंटमधील 3 फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्यावेळी चोरांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एक महागडी दुचाकी लंपास केली, तर एकाच रात्रीत चोरट्यांनी गाडगेनगर हद्दीत 5 चोऱ्या केल्या. चोरांची 9 जणांची टोळी असल्यानं सीसीटीव्ही मध्ये ती चित्रित झाली. अजूनही हे चोरटे पोलिसांच्या हाती सापडलेले नाही. चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातल्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील वरठी गावच्या मयुरी चौधरीचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकूण 26 विद्यार्थी कॉग्निझंट या आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेले होते. पुदुचेरीच्या समुद्रावर फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडली. 26 पैकी 3 मुलं समुद्राच्या पाण्यात उतरली होती. सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना मयुरी लाटेत वाहून गेली, तर जय पाटील नावाचा विद्यार्थी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि राज केदारी नावाच्या 3ऱ्या मुलाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. सध्या जय पाटील या विद्यार्थ्याचे नातेवाईक चेन्नईला पोहोचले असून मृत मुलगी मयुरी चौधरीचे पालक चेन्नईसाठी नागपूरहून रवाना झाले. दादा काय सांगशील, कशी माहिती मिळाली या दुर्घटनेसंदर्भात तुला? मला माहिती एका मुलीकडून मिळाली जी तिच्यासोबत काम करायची कॉग्निझंटमध्ये सोबतच. आणखी यांची जॉईनिंग खूप म्हणजे आता जास्त दिवस नाही आले, 15 दिवस झालेले, तर 5 तारखेला झालेले. तर हे म्हणजे काल सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले होते. मला 7 वाजताच्या दरम्यान मी जसं घरी येत होतो तर मला बातमी अशी मिळाली की नाही पाण्यात ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून, आणखी म्हणजे एक्सपायर झाले म्हणून असं मला आलं. खूप मनमिळावू स्वभाव होता. हो, आम्हाला काल पहिल्यांदा या घटनेबद्दल माहीत झालं रात्री 9:30ला. माझे मोठे भाऊ आहे पोलीस विभागातून सेवानिवृत्त राजूभाई, त्यांचा फोन आला होता. त्यावेळेस मी नाईट ड्युटीला होतो. मला तो धक्का पोहोचला. आता पुढची जबाबदारी प्रशासनाची आहे किंवा प्रशासनाने घ्यावी अशी यांच्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे प्रशासनाला विनंती आहे. धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटी जवळ भीषण अपघात झाला. टोलवेच्या कमानीला भरधाव कार धडकून तरुणीचा मृत्यू झाला. अवघ्या आठवडाभरापूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला होता. वाशी तालुक्याच्या पारा येथील अक्षय शेनकर आणि इजोरा येथील मुलगी अक्षया चव्हाण यांचा गेल्याच रविवारी साखरपुडा झाला होता. मयत अक्षय हिला रविवारी लातूर इथं महापारुषांची परीक्षा होती, त्यासाठी ती आणि अक्षय हे दोघे पहाटे वाशी इथून लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळ वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारचा अपघात झाला. यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा केंद्रात 12वीच्या गणित परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी श्रेया देशमुखची प्रकृती अचानक बिघडली. तिला चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परीक्षा प्रशासनाच्या तत्परतेमुळे रुग्णालयातच तिला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली गेली आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनींना परीक्षा पूर्णही केली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली होती. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीत चंद्रभागेच्या पात्रात जवळपास 20 फूट लांबीची मगर फिरताना दिसली. शेतकऱ्यांना पाण्यातून त्यांच्या शेतात येताना ही महाकाय मगर दिसल्यानं भीतीचं वातावरण होतं. धोंड्याचा महिना सुरू असून उजनी धरणातून पिण्याच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडलं जात असल्यानं ही मगर पंढरपूरकडे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वारकऱ्यांसह शेतकऱ्यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. नाशिकच्या दिंडोरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ काढण्यात आला. दिंडोरीतील ढकांबेमाळे परिसरात बुणगे वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्हीत दिसलं. या बिबट्याने एका घराच्या आवारात असलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही मधून पाहायला मिळालं. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे शाळेच्या भिंतीवर बिबट्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ 19 तारखेचा असल्याची माहिती देण्यात आली. शाळेच्या बाजूलाच शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली. तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मुंबई पोलीस दलात 3521 पोलीस शिपाई पदासाठी भरती सुरू झाली. पोलीस शिपाई भरतीसाठी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईच्या अंधेरी मरोळ पोलीस कॅम्प परिसरात उमेदवार दाखल झाले. दिवसाला 10,000 मुलांची मैदानी चाचणी घेतली जाते. मुंबईत आलेल्या उमेदवारांची काही गैरसोय होऊ नये यासाठी MIDC पोलिसांकडून मूलभूत सुविधा देण्यात आलेली आहे. धारावी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सोनेगाव इथं आमदार निधीतून स्वामी विवेकानंद अभ्यासिका उभारली आहे. गावातच अभ्यासासाठी सुसज्ज जागा उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे.
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या गावात बसूनच आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा त्या उद्देशानं प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचा मला संकल्प होता. खरं तर त्याला मला आवश्यक तेवढा निधी अंमलबजावणी बंधन असल्यामुळे दरवर्षी 10 लाख रुपये खर्च करता येतो. तरी पण पहिली अभ्यासिका आज या सोनेगाव या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्याचा मनस्वी आनंद मला झालेला आहे. आणि अशीच ही ज्ञानाची मंदिरं गावोगावी उभारण्याचा संकल्प राहील आणि यातून पुढची पिढी चांगल्या प्रकारे घडून त्यांना चांगली नोकरी चांगले शिक्षण मिळेल हीच अपेक्षा यातून मी व्यक्त करतो. दिल्लीतल्या जागतिक AI समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे पडसाद आता संपूर्ण देशभर जाणवू लागले. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा आणल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं ठिकठिकाणी तीव्र निदर्शनं करण्यात आली. यात पार्श्वभूमीवर गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं झाली. आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारीला म्हणजेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी साजरा केला जातो. 2013 पासून शासनानं मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि साहित्यिक समृद्धीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्त माटुंगा पूर्वेत मनसेचे विभाग उपाध्यक्ष वैभव करंदीकर यांनी ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं. 5 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात 20,000हून अधिक मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ दाखल आहेत. या कार्यक्रमाला वाचकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. सकाळी 11 पासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना यश आलं. छात्रू जंगलात ही चकमक सुरू आहे. ऑपरेशन त्राशी मोहिमेअंतर्गत लष्करानं तिथे दहशतवाद्यांची मोठी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी ही चकमक सुरू झाली. गुजरातमध्ये आता लग्न करण्यासाठी आई वडिलांची परवानगी घेणं बंधनकारक होणार आहे. त्यासाठी गुजरात राज्यातील भाजप सरकार 20 वर्षांपूर्वी विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करणारे लव्ह जिहादचं कारण देत सरकारनं हे पाऊल उचललं. राज्यातील काही संघटनांकडून विवाह कायद्यात बदलाची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नुकताच विधानसभेत हा प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू करावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. गुजरात सरकारने लव्ह जिहाद सारखा विवाह रजिस्ट्रेशन मध्ये एक सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र देऊन विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फसवतात या प्रकरणात मॅरेज रजिस्ट्रारनी आई बाबांना याची माहिती देणे आणि 40 दिवसानंतरच लग्न रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करावे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची जोरदार तयारी उदयपूरमध्ये सुरू झाली. येत्या गुरुवारी दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. पारंपरिक हिंदू पद्धतीनं हे लग्न होईल. त्याआधी मंगळवारपासून वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मंगळवारी हळद आणि मेहंदी, बुधवारी संगीत संध्येचं आयोजन करण्यात आलंय. एका आलिशान रिसॉर्टवर हा सोहळा पार पडतो. या सोहळ्याच्या चित्रीकरणाचे अधिकार एका OTTला हवे होते. त्यासाठी ते 60 कोटी रुपये देणार होते. मात्र रश्मिका आणि विजय यांनी ती ऑफर नाकारली. भारतातील काही ठिकाणी लग्नांमध्ये पैसे उडवण्याची मोठी परंपरा आहे, पण कधी कधी लोक यामध्ये मर्यादा ओलांडतात. सध्या सोशल मीडियावर एका पंजाबी लग्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये वरपक्षाकडून वधूवर नोटांचा पाऊस पाडण्यात आला. नवरीवर तब्बल 8.5 कोटी रुपये उधळण्यात आल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला. मात्र चौकशी अंती हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं. कार्यक्रमानंतर उडवलेले पैसे गोळा करण्याची जबाबदारी इव्हेंट मॅनेजर आणि DJ कंपनीनं सांगितलं की एकूण जवळपास 4 लाखांच्या आसपास ही रक्कम होती, ज्यामध्ये काही डॉलर्सचा समावेश होता. कोट्यवधी रुपयांची चर्चा ही पूर्णपणे अतिशयोक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीमधील टीम इंडियाचा पहिला सामना आज होतोय. या सामन्यात टीम इंडिया समोर दक्षिण आफ्रिकेचं तगडं आव्हान आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार असून दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघातील फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. नेदरलँड विरुद्ध विश्रांती देण्यात आलेल्या अक्षर पटेलला आजच्या सामन्यात संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.